नमस्कार. मी आज वार्षिक स्त्री उवाच 1994 या अंकातला घरकामाला वेतन हा डॉक्टर कुमुद पोरे यांचा लेख वाचती आहे. औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनाची जागा कारखाना आणि पुनरुत्पादनाची जागा घर यात फारकत झाली आणि घरकामाला विशेष आणि वेगळे महत्त्व आले. इतिहासक्रमात घरकाम हे अदृश्य काम ठरले व त्यामुळे स्त्रियांना त्याचा मोबदलाही कधी मिळाला नाही किंवा घरकाम करणाऱ्या स्त्रियांना कामगार हा दर्जाही प्राप्त झाला नाही. स्त्री चळवळीने घरकामाला वेतन का नको असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाबद्दलची ही सैद्धांतिक मांडणी. घरकाम म्हणजे काय? उत्पादन पुनरुत्पादनाची कल्पना. घरकाम हा पुनरुत्पादनाचा भाग. घर आणि उत्पादनाची जागा एक होती त्या काळामध्ये स्त्रिया उत्पादन व पुनरुत्पादनात एकाच ठिकाणी सहभागी होत असत. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनाची जागा कारखाना आणि पुनरुत्पादनाची जागा घर यात फारकत झाली आणि घरकामाला विशेष आणि वेगळे असे महत्त्व आले. श्रम आणि श्रमशक्ती. भांडवलशाही औद्योगिक क्रांतीपूर्वी श्रमिक आणि आपल्या कौशल्यानुसार वस्तू करून त्या विकत घेत असत. उदाहरणार्थ, कारागीर कच्चा माल विकत आणीत. उत्पादनाची साधने त्यांच्या मालकीची असत. त्यावर किती, काय, कुठे व कशा प्रकारचे उत्पादन करायचे हे निर्णय घेत व तयार झालेला माल विकत. ते आपले श्रम खर्च करून त्या श्रमाचा मोबदला ह्या व्यवहारात मिळवीत. ही श्रमाची विक्री झाली. भांडवलशाहीमध्ये कामगार हा उत्पादनाच्या साधनांपासून तोडला गेला आणि त्याच्यापाशी फक्त त्याची श्रमशक्ती ही विकण्यासारखी वस्तू क्रयवस्तू झाली. भांडवलशाहीपूर्वी समाजात बाजारपेठ ही वस्तूंची होती. त्यात श्रमशक्ती ही वैशिष्ट्यपूर्ण वस्तू आली. आता बाजारपेठ ही श्रमशक्तीचीही बाजारपेठ लेबर मार्केट आहे. श्रमशक्ती विकल्यानंतर तिचा उपयोग कसा करायचा हा संपूर्णपणे ती विकत घेणाऱ्याचा हक्क आहे. उदाहरणार्थ, एकदा विकले गेलेल्या वस्तूंवर आपला अधिकार राहत नाही. त्या श्रमशक्तीच्या आधारे जे उत्पादन होते त्यातील श्रमशक्तीची किंमत, श्रमाची नव्हे, मोजून उरलेले वरकड मूल्य उत्पादन साधनांच्या मालकांना मिळते. आता ही किंमत कशी ठरते तर इतर किमतींसारखीच. श्रमशक्तीच्या उत्पादनाला येणारा खर्च म्हणजे श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनाचा खर्च आणि श्रमशक्तीच्या पुढील पिढीतील पुनरुत्पादनासाठी येणारा खर्च. कुटुंब संस्थेमध्ये पुनरुत्पादनाचे काम चालते तेव्हा सर्व कामगार कुटुंबाच्या निर्वाहाला आवश्यक असलेल्या वस्तू म्हणजे सर्व कामगारांचे एकत्रित वेतन असे म्हणता येईल. यात फक्त क्रयवस्तू येतात. परंतु श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनाकरिता या वस्तूंचा वापर करून अन्न, वस्त्र, निवारा, खेळ व करमणूक, विश्रांती या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याकरता काही श्रम खर्ची पडतात. पुनरुत्पादनाकरता दुसऱ्यावर ढकलण्यासारखे जे काम असते त्याला घरकाम म्हणता येईल. उदाहरणार्थ, जेवण, विश्रांती, झोप, आंघोळ या गोष्टी स्वतःच्या स्वतःला कराव्या लागतात. पण जेवण तयार करणे, कपडे धुणे, आंघोळीची व्यवस्था करणे, गाद्या घालणे, काढणे, पाणी भरणे, घराची स्वच्छता, सजावट इत्यादी सर्व कामांचा घरकामात समावेश होतो. ते स्त्रीने अगर पुरुषाने कोणीही केले तरी घरकामाचे मूळ स्वरूप बदलत नाही. आता ही घरकामे समाजाच्या दृष्टीने, पुनरुत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक असे श्रम आहेत. त्यासाठी मोबदला का नको हा आजच्या चर्चेचा विषय आहे. घरकामाला वेतन हा प्रश्न विचारताच आपण काही परिस्थिती गृहीत धरलेली असते. वेतन देण्याचा प्रश्न भांडवलशाही समाजातच येईल. तेव्हा आजच्या भांडवलशाहीच्या चौकटीत आपण ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत. वेतन देण्याचा प्रश्नही याच चौकटीत सोडवायचा आहे. घरकामाला वेतन या प्रश्नाबाबत तीव्र मतभेद आहेत. या मतभेदांबरोबरच त्यांची कारणमीमांसा समजून घेणे महत्त्वाचे आहे. वेतन नको. सांस्कृतिक पातळीवर गृहिणी, स्त्री, मातृदेवता यांची कर्तव्ये, प्रेमापोटी केलेली कामे यांना वेतन लावणे अश्लाघ्य आहे. वेतन म्हणजे त्या कामाचा बाजार मांडणे आणि बाजारातील संबंध हे देवघेवींवर असतात. त्यात प्रेम, आत्मीयता, भावना नसतातच. सर्वात कमी वेतन घेणारी स्त्री अर्थात सर्वात अधिक वेतन देणारा नवरा व घर मिळवण्याच्या मागे लागले जाईल.
आजची लग्नाची बाजारपेठ काय आहे हे आपण नंतर पाहू. भांडवलशाही संस्कृतीत कुटुंब हेही बाजारू मूल्याने चालते का याचा विचार करावा लागेल. वेतन हवे. पहिला मुद्दा, भावनिक प्रतिष्ठा. आजच्या युगात पैशाला प्रतिष्ठा आहे ते पैसा वस्तू विकत घेतो आणि विकत घेऊ शकतो म्हणून. हा वस्तूच्या विभूतीकरणाचा भाग आहे. वस्तू मिळाली की सुख मिळाले, वस्तू मिळाली की सुखाचे दरवाजे उघडे झाले. त्याचबरोबर माणसाची समाजातील किंमत वा प्रतिष्ठा ही त्याच्याजवळ किती वस्तू आहेत वा असण्याची शक्यता आहे यावर ठरते. साहजिकच ज्या कामातून वस्तूंवर ताबा मिळवण्याची ताकद मिळते म्हणजेच पैसा मिळतो, अशा कामाला समाजात प्रतिष्ठा मिळते. याचा अर्थ असाही काढता येईल की जर घरकामाला प्रतिष्ठा मिळवायची असेल तर त्यातून वस्तूंवर ताबा मिळवण्याची शक्ती मिळाली पाहिजे, म्हणजेच पैसा मिळाला पाहिजे. म्हणजे घरकामाला वेतन हे घरकामाची प्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी हवे, त्याला सामाजिक दखलपात्रता रेकग्निशन मिळण्यासाठी हवे. अर्थात घरकामाला अशी समाज मान्यता मिळणे हा स्त्रियांचा हक्क आहे. त्यामध्ये त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात. अशी समाज मान्यता नसलेले काम रटाळ, निर्बुद्ध, कमी दर्जाचे ठरते व ते करण्याची सामाजिक प्रतिष्ठा खालावते. तेव्हा स्त्रियांची सामाजिक प्रतिष्ठा खालावते. तेव्हा स्त्रियांची सामाजिक प्रतिष्ठा, त्यांचे समाजातील स्थान किंवा दर्जा हे त्यांच्या कामांना मिळणाऱ्या मान्यतेवर, प्रतिष्ठेवर अवलंबून असतात. ही प्रतिष्ठा त्या कामातून वस्तूंवर हक्क प्रस्थापित करता येतो किंवा नाही यावर अवलंबून असते. आणि ही गोष्ट घरकामाला वेतन मिळते की नाही यावर अवलंबून असते. तेव्हा घरकामाला वेतन द्या, ज्या योगे घरकामाला समाज मान्यता मिळेल व ते काम करणाऱ्या स्त्रीचा सामाजिक दर्जा उंचावेल. अर्थात घरकामाला वेतन देणे म्हणजे स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावणे होय. दुसरा मुद्दा, व्यावहारिक कारण. वस्तूंवर ताबा मिळवण्याची ताकद स्त्रीमध्ये नसल्याने तिचे परावलंबित्व वाढते. लहानपणी तिला वडिलांवर, नंतर नवऱ्यावर आणि त्यानंतर मुलांवर वा मुलींवर अवलंबून राहावे लागते. हे परावलंबन तिच्या पायात बेड्या घालते. तिची स्वतःच्याच आयुष्याबाबतची निर्णय शक्ती खच्ची करते. स्वतंत्र जीवन जगणे, काही महत्त्वाच्या बाबतीत स्वयंनिर्णयाचा अधिकार बजावणे हे आर्थिक स्वातंत्र्याखेरीज अशक्य आहे. ते मिळाल्यावरही ते आपोआप मिळते का या प्रश्नाचे उत्तर येथे पाहायला नको, नंतर पाहू. आजच्या भांडवलशाही परिस्थितीमध्ये ज्या कामाला वेतन दिले जाते ते काम स्त्रियांना किंवा पुरुषांनाही मिळणे शक्य नसेल तर त्यात जे काम करतात त्याला मान्यता व वेतन द्यायला हवे. अशा वेतनामुळे स्त्रीचे आर्थिक परावलंबन कमी होईल व तिला मोकळा श्वास घ्यायला मिळेल. घरकामाला वेतनाची अशी व्यावहारिक सांगड घातली जाते. तिसरा मुद्दा, सैद्धांतिक. वेतन कोणत्या प्रकारच्या कामाला दिले जाते? मूल्य निर्मिती ज्या कामातून होते अशा कामाला वेतन दिले जाते. घरकामातून मूल्य निर्मिती करता अप्रत्यक्षपणे श्रम खर्ची पडतात. हे श्रम कामगार शक्तीच्या आणि कामगारांच्या पुनरुत्पादनाच्या रूपाने समाजाचेच काम करीत असतात. म्हणजे घरकाम हे संपूर्णपणे खाजगी काम नाही. त्याला जो सामाजिकतेचा पदर आहे त्याची जाणीव ठेवली तर घरकामाला वेतन देणे कसे योग्य आहे हे लक्षात येईल. आजच्या न्यायाने देखील म्हणजे सामाजिक श्रमातून मूल्य निर्मिती आणि म्हणूनच सामाजिक श्रमाला वेतन ह्या न्यायाने देखील घरकामाला वेतन मिळणे आवश्यक आहे. स्वतःच्या श्रमांच्या पुनरुत्पादनाकरिता जे काम कुटुंबांच्या चौकटीत दुसऱ्यावर ढकलता येते ते घरकाम. उदाहरणार्थ पोळी खाणे, झोपणे, आंघोळ, करमणूक या क्रिया स्वतःलाच कराव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत. त्यात फक्त स्वतःचे श्रम खर्ची पडतात. परंतु बाजारातून पैसे देऊन वस्तू आणल्यानंतर उदाहरणार्थ गहू निवडणे, साठा करून ठेवणे, दळून आणण्याची व्यवस्था करणे, कणिक भिजवून पोळ्या करणे या क्रिया घरातील स्वतःखेरीज अन्य व्यक्ती करू शकतात. आज ही कामे जवळजवळ सर्व घरांमध्ये घरातील स्त्री करते. आज कामगाराला दिल्या जाणाऱ्या वेतनात त्याच्या श्रमाच्या उत्पादन खर्चा इतके वेतन दिले जाते. त्यात त्याच्या कुटुंबियांकरताही लागणाऱ्या उत्पादन खर्चाचा समावेश असतो.
पण घरच्यांच्या श्रमाचा समावेश नसतो. स्त्रियांच्या श्रमातून मूल्य निर्मिती होत नाही हे मांडणाऱ्या पक्षाची बाजू अशी: घरकाम हे कुटुंब संस्थेतून केले जाते. घरकामामधून काही भौतिक उपभोग मूल्य निर्माण होतात, ही गोष्ट खरी, परंतु ती कुटुंब व्यवस्थेमध्ये ताबडतोबीने खर्चही होत असतात. म्हणजेच क्रयवस्तूंच्या खरेदी विक्रीच्या माध्यमाशिवाय ही उपभोग मूल्य निर्माण होऊन खर्चही होत असतात, प्रेमाने अगर नाईलाजाने. स्त्री घरच्यांसाठी श्रम करीत असली तरी खरेदी विक्रीचे संबंध प्रस्थापित होत नाहीत. तिच्या श्रमांचे अमूर्त श्रमशक्तीत रूपांतर होऊन त्यातून मूल्यनिर्मिती व्हायला सामाजिक आधार नसतो, असे तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. थोडक्यात, भांडवलदारांकडून होणाऱ्या शोषणाच्या क्षेत्रात घरकामाचे श्रम मोडत नाहीत. म्हणजे स्त्रियांच्या वाट्याला सामाजिक श्रमविभागणीमधून आलेल्या स्थानांतर्गत भांडवलदार वर्गाकडून त्यांचे शोषण होत नाही, तर हे स्थान भांडवलदारी शोषणाबाहेरचे असते. भांडवलशाहीच्या वळचणीला जी अनेक प्रकारची शोषणे आहेत, उदाहरणार्थ जातीभेद, वंशभेद, वर्णभेद, धर्मभेद नांदत असतात, त्यातच लिंगभेद व त्यानुसार होणारे शोषण असते. या शोषणाची व दडपणाची काही खास वैशिष्ट्ये असतात. मार्क्सच्या केवळ मूल्यनिर्मिती सिद्धांताचा विचार केला तर हे स्पष्टीकरण वरवर बरोबरही वाटते, पण हे स्वीकारण्यापूर्वी मार्क्सच्या तत्वज्ञानाचा विचार करणे तेवढेच महत्त्वाचे ठरते. या विचार मांडणीतून जे 2 निष्कर्ष निघतात ते मार्क्सच्या कामगारवर्गीय क्रांतीबाबतच्या मूलगामी कल्पनांचा उच्छेद करू शकतात. भांडवलशाही चौकटीबाहेर कुटुंब व्यवस्थेमार्फत होणारे शोषण भांडवलशाही चौकट न मोडताही दूर करता येईल, हा निष्कर्ष, आणि भांडवलशाही चौकट मोडूनही स्त्रियांच्या शोषणाचा, दडपणुकीचा प्रश्न सुटू शकणार नाही, हा दुसरा निष्कर्ष. हे दोन्ही निष्कर्ष क्रांती कल्पनेच्या समग्रतेवरच घाव घालतात. तसेच भाषा, वंश, जात यावर आधारलेल्या शोषणापेक्षा स्त्रियांचे शोषण वेगळे नाही व त्यात गुणात्मक फरक नाही, हेही मान्य करणे अवघड आहे. इतर कोणत्याही प्रकारच्या शोषणापेक्षा स्त्रियांच्या शोषणामध्ये कितीतरी अधिक संख्येने शोषितांचा समावेश होतो. अर्धे जग. घरकामातून मूल्यनिर्मिती होते हा पक्ष. घरकामाचा समावेश श्रमशक्तीच्या मूल्यात केला की हा मार्ग सरळ होतो. असा समावेश न केल्याने स्त्रियांच्या शोषणाचा अर्थ आपण मूलगामी पद्धतीने समजून घेऊ शकत नाही, असे या पक्षाचे प्रतिपादन आहे. व हे असमाधान हे या प्रतिपादनामागची सैद्धांतिक प्रेरणा आहे. घरकामाचे श्रम नुसते उपभोगात शिरत नाहीत, तर ते श्रमशक्तीमध्ये पुनरुत्पादनाच्या माध्यमातून साठतात. तेव्हा श्रमशक्ती ही क्रयवस्तू आहे आणि श्रमशक्तीचे म्हणजेच क्रयवस्तूचे उत्पादन करणारे श्रम हे मूल्य निर्माण करणारे असतात. घरकामाच्या श्रमांचे अमूर्तीकरण होऊन त्यातून मूल्यनिर्मितीच होत असते. ते खरेदी विक्रीच्या माध्यमातून जात नसले तरी त्या श्रमाचे अमूर्तीकरण होत असते. उदाहरणार्थ, विणकर किंवा इतर कारागिरांच्या हाताखाली अत्यल्प वा विनावेतन राबणाऱ्या आश्रित व उमेदवारांचे श्रम हे कापडात अगर इतर वस्तूत जायचेच, तसेच घरकामाचे आहे. म्हणजेच भांडवलपूर्व व्यवस्थेतही पारंपरिक माध्यमामुळे मूल्याचा भाग उमेदवाराच्या हातात न पडू देण्याचा हक्क त्या कुशल कारागिरांना उपलब्ध होत असे, किंवा वेठबिगारांकडून गवत कापणीचे काम बाजारपेठेच्या वा खरेदी विक्रीच्या माध्यमाशिवाय करून घेतले तरी ते वेठीच्या माध्यमातून आहे, म्हणून वेठबिगारांच्या श्रमाचे अमूर्तीकरण होत नाही असे नाही आणि त्यांचे मूल्यात रूपांतर होण्याचेही राहत नाही. व्यापारी गब्बर होतो हे उगाच नाही. घरकामांचे उदाहरण हे या उदाहरणांशी समांतर आहे. घरकामांचे श्रम उपभोगात नाहीसे होताना दिसतात, परंतु ते श्रमशक्तीला साठतात व भांडवलदारांच्या हातात श्रमशक्तीच्या बाजारपेठेच्या माध्यमातून वरकड मूल्यांच्या स्वरूपात विनामोबदला पडतात आणि हा अधिकार भांडवलदाराला कुटुंब संस्थेच्या व्यवहारामुळे मिळतो. थोडक्यात भांडवलदार वर्ग हा त्याच्या कारखान्यात घडणाऱ्या कामामार्फत मिळणाऱ्या वरकड मूल्यात स्त्रियांच्या घरकामातील श्रमांचा अंतर्भाव करतो. मार्क्सच्या मूल्य सिद्धांतांचा एक भाग म्हणजे सर्व क्रयवस्तू या
या मूल्यनिर्मिती किमतीला विकल्या जातात. तसेच हे तत्व श्रमशक्तीलाही लागू आहे. परंतु वरील स्पष्टीकरण मान्य केले तर कामगार आपली श्रमशक्ती मूल्यनिर्णित किमतीपेक्षा कमी किमतीला विकतात असा अर्थ होईल. हे मार्क्सच्या सिद्धांतानुसार चुकीचे ठरेल. श्रमशक्तीचे मूल्य, उपजीविकेची साधने, घरकाम मात्र वेतन उपजीविकेची साधने. तसेच मार्क्सच्या सिद्धांतानुसार मूल्य वाढले की किंमत वाढते, कमी झाले की किंमतही कमी व्हायला हवी. आता घरकामाचे समाजीकरण झाले, घरी कपडे धुण्याच्या ऐवजी लॉन्ड्रीत धुतले गेले, तर घरकाम जेवढे कमी होईल त्या मानाने लॉन्ड्रीतून कपडे धुवून आणायला कमी मूल्य लागेल. परंतु ते जेवढे वाढेल तेवढे वेतन वाढेल. म्हणजे घरकाम हे मूल्य धरले तर एकूण मूल्य कमी होईल, परंतु वेतन वाढेल. हेही मूल्य सिद्धांतांशी विसंगत आहे. किंवा वेतन तेच राहून घरकाम कमी झाल्यामुळे मूल्य कमी होईल, तरी तेही विसंगत आहे. समजा श्रमशक्ती ही तिच्या मूल्यनिर्णित किमतीला विकली जाऊ लागली तर काय होईल? भांडवलदारांकडून श्रमशक्तीचे पूर्ण मूल्य देऊन कामगाराचे शोषण व्हायचे, तर श्रमशक्तीचे मूल्य हे श्रमशक्तीतून कारखान्यामध्ये निर्माण होणाऱ्या मूल्यापेक्षा कमी हवे. परंतु वरील सिद्धांताने मान्य केले तर शोषणाची प्रक्रिया कामगाराला मूल्यनिर्णित किमतीपेक्षा कमी किंमत देऊन होत असते आणि मग भांडवली नियमांचा भंग करून होत असते असे दिसेल. मुळात भांडवली नियमावर हुकूमच शोषणाची क्रिया चालू असते हे लक्षात ठेवले पाहिजे. आता घरकामाचे हे त्रांगडे सिद्धांताच्या पातळीवर कसे सोडवता येईल? एकीकडे घरकामातून मूल्य निर्माण होत नाहीत असे मानले तर स्त्रियांचे शोषण हा भांडवली शोषणाचा जैव भाग होत नाही, व दुसरीकडे घरकामातून मूल्य निर्माण होते असे मानले तर एक मूल्य सिद्धांत कोसळतो आणि दुसरे म्हणजे कामगारांचे शोषणही भांडवली नियमावर हुकूम शक्य होते हे विधान कोलमडले. या परिस्थितीत घरकामाच्या वस्तुस्थितीकडे अधिक बारकाईने पाहिले पाहिजे. मूल्य श्रमशक्तीमध्ये काढायचे ही बाब पैशांनी मूल्य मोजण्या इतकीच मूलगामी आहे आणि म्हणूनच त्यात केवळ श्रमशक्ती तयार होण्याकरिता गोठलेल्या श्रमशक्ती पलीकडे त्यामधील वैशिष्ट्यपूर्ण संबंधांपर्यंत बघावे लागेल. श्रमशक्ती ही काही स्वाभाविक वस्तू नाही. तिचे कारखाने नाहीत की त्यात ती तयार होऊन स्वतःपासून वेगळी करून दुसऱ्याला देता येईल. श्रमशक्तीला मूल्य कशामुळे येते? श्रमसाधनांपासून कामगार वर्ग निर्णायकपणे तोडला गेला की श्रमशक्ती नावाची क्रयवस्तू आणि तिच्या मूल्याचा आधार तयार होतो. आता उपजीविकेची साधने भांडवलदाराच्या हातात वस्तू स्वरूपाने असतात. कामगार वर्गाला स्वतःचे जीवन चालू ठेवणे एवढीच इच्छा असते व त्याकरता हवे तेवढे काम करण्याची त्याची तयारी असते. परंतु हे घरकाम चालू राहण्याकरता उपजीविकेच्या साधनांची गरज असते आणि ती त्याच्यापासून तोडलेली असल्याने ती मिळवण्याकरता जेवढे मूल्य द्यावे लागेल ते श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनाचे म्हणजेच श्रमशक्तीचे मूल्य ठरते. कामगार वर्गातील क्रयवस्तूंच्या स्वरूपात विकत घ्याव्या लागणाऱ्या उपजीविकेच्या साधनाच्या मूल्याएवढे श्रमशक्तीचे मूल्य ठरते. पुनरुत्पादनासाठी उपजीविकेची साधने आणि घरकाम दोन्ही आवश्यक असतात. परंतु उपजीविकेच्या साधनांच्या मूल्याइतकेच श्रमशक्तीचे मूल्य ठरत असल्याने क्रयवस्तूचे नियम हे भांडवलदाराला कामगार वर्गाकडून घरकामा इतकेच विना मोबदला किंवा वरकड मूल्य नव्हे काढण्याचा अधिकार बहाल करतात. म्हणजे भांडवलदार हा कामगारांनी निर्माण केलेले मूल्य वजा श्रमशक्तीचे मूल्य एवढे वरकड मूल्य व घरकामा एवढे वरकड श्रम काढीत असतो. त्यातून भांडवलशाही शोषणाची व्याप्ती सरळ स्पष्ट होते. स्त्रियांचे शोषण हा शोषणाचा जैव भाग बनते. वरकड मूल्य आणि वरकड श्रम हा केवळ शब्दच्छल आहे का? वरकड मूल्याच्या स्वरूपात शोषण व्हायचे तर ते भांडवलदाराच्या श्रमप्रक्रियेमध्ये खर्च झालेल्या श्रमामधूनच फक्त होऊ शकते. घरकामाच्या स्वरूपाने श्रमशक्तीत गेलेला जुना श्रमकाल याचे त्याच्याशी शोषणाच्या क्रियेमध्ये नाते नसते, परंतु घरकामाचे श्रम आणि उपजीविकेच्या साधनात गोठलेले श्रम हे सर्व श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनात नाहीसे झालेले आहेत आणि त्यामुळे घरकामाचे श्रम असे वेगळे वेचून काढून
नुसत्या मूल्यनिर्मितीच्या नव्हे तर भांडवली शोषणाच्या क्षेत्राबाहेर ढकलणेही योग्य नाही. घरकामाच्या श्रमातून भौतिक उपयोग मूल्ये तयार होत असतात. पर्यायाने मूल्यनिर्मितीची क्षमता त्यांच्यात असते व वरकड मूल्यनिर्मितीची क्षमताही त्यांच्यात असते. घरकामाचे श्रम हे जेव्हा क्रयवस्तूंच्या स्वरूपात बाजारपेठेच्या माध्यमातून जातात, या सेवांचे जेव्हा सामाजिकरण होते तेव्हा ही क्षमता प्रत्यक्षात येते, स्पष्ट होते. परंतु हे श्रम जोपर्यंत कामगार वर्गाच्या सहज प्रेरणातून, पुरुष सत्तेमुळे कुटुंबातील स्त्रियांकडून केले जातात, तेव्हा भांडवलदार वर्गाला त्यासाठी काहीही मोबदला द्यावा लागत नाही. त्यामुळे आवश्यक व उत्पादक असूनही अशा श्रमांचा समावेश मूल्यसंबंधांचे रूपांतर होत असताना नफा निर्माण करणाऱ्या श्रमामध्ये किंवा खर्चामध्ये होत नाही. थोडक्यात भांडवलशाहीमध्ये घरकामातील श्रमशक्तीच्या वास्तविक रूपात उत्पादक असलेल्या खर्चाचे अनुत्पादक खर्चात रूपांतर होते. श्रमांचे सामाजिक सांस्कृतिक अवमूल्यन हे शेवटी व्यवहारांमध्ये गुंतलेल्या या मूल्यसंबंधांवर आधारलेले आहे. घरकामामधून होणारे शोषण हे वरकड मूल्यांचे नसते व वरकड श्रमाचे असते, हे वैशिष्ट्य कुटुंब संस्थेशी निगडीत आहे. वरकड श्रम भांडवलदाराला मोफत मिळतात, म्हणूनच त्याला मूल्यनिर्णित किंमत देऊन पुरेसे वरकड मूल्य मिळू शकते. या अर्थाने घरकाम करणाऱ्या स्त्रियांचे होणारे जे शोषण आहे त्याची दखल घेण्याखेरीज भांडवलशाहीच्या नियमावर हुकूम होणाऱ्या कामगार वर्गाच्या शोषणाचे विश्लेषण अर्धवट राहील. आणि म्हणून हा प्रश्न स्त्रियांचा नसून घरकामाच्या श्रमाच्या शोषणाचा, भांडवली शोषणाचा अविभाज्य असा भाग आहे. त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की शोषण श्रमाचे होते, वरकड मूल्याचे होत नाही. आता प्रश्न असा आहे की या वरकड श्रमाची श्रमशक्ती अमूर्त झाली की त्याचे मूल्य जर काढता येते, तर श्रम कुटुंबाच्या मार्फत होत असल्यावर का काढता येऊ नये? आणि श्रमशक्तीच्या मूल्याचे किमतीतील वेतनाचे रूप ते स्त्रियांना का देता येऊ नये? येथे कुटुंब संस्थेचे स्वरूप महत्त्वाचे ठरते. भांडवलदाराच्या हातात कामगार श्रम घालतात, त्यावेळी त्यांनी शिक्षण, कौशल्य मिळवण्यात घातलेल्या श्रमांचा अप्रत्यक्षपणे अंतर्भाव होतो याची त्यांना जाणीव असते. परंतु घरकामाच्या बाबतीत ही जाणीव दिसत नाही. घरकामाचे श्रम अदृश्य असतात व शोषणही अदृश्य होते. घरकामाचे हे अदृश्य असणे क्रयवस्तूचे विभूतीकरण आणि पुरुषसत्ताक कुटुंब संस्थेच्या आधारावर राहणारी विचारसरणी यांच्या एकत्र गोफाच्या आधारे घडून येते. आज पुरुषांची श्रमशक्ती बव्हंशी स्त्रियांच्या बिनबोबाट पुनरुत्पादित होते. स्त्रियांच्या श्रमशक्तीला सामाजिक संदर्भात महत्त्वाचे स्थान मिळण्याखेरीज स्त्रियांचा प्रश्न सुटणार नाही. हे होण्याकरिता घरकामाला वेतन द्यावे एवढ्याने प्रश्न सुटेल का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे व त्याकडे सैद्धांतिक आणि व्यावहारिक दृष्टीने पाहिले पाहिजे. सैद्धांतिक पातळीवर आज घरकाम हे मूल्यनिर्मिती करीत नसल्यामुळे त्याची किंमत ठरवणे शक्य नाही. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये स्त्रियांच्या घरकामाचे मूल्य मोजायचे म्हणजे नेमके काय करायचे हा प्रश्न सैद्धांतिक पातळीवर सुटू शकत नाही. कारण घरकाम करणाऱ्या स्त्रियांचे श्रम बाजारपेठेच्या माध्यमातून न गेल्यामुळे त्यांचे मूल्य मोजणे केवळ काल्पनिक पातळीवर करावे लागेल. व्यावहारिक पातळीवर घरकामाला वेतन मिळणे ही स्त्रीच्या चळवळीच्या दृष्टीने कितपत शहाणपणाचे आहे हाही विचार करणे अगत्याचे आहे. क्षणभर असे मानले की घरकामाला आज बाजारपेठेत जो भाव आहे त्यानुसार वेतन द्यावे, तर भांडवली समाजातील शारीरिक व बौद्धिक काम, अकुशल व कुशल काम हे भेद घरकामालाही लागतील आणि ह्या विपरीत न्यायाने आपण शेतमजूर, स्त्रिया यांचे श्रम अधिक प्रमाणात शारीरिक कष्ट असतात म्हणून त्यांना वेतन कमी व शहरी मध्यमवर्गीय स्त्रियांचे काम हे अधिक भांडवल वापरून अधिक कार्यक्षमतेने केले जाते म्हणून त्यांना वेतन अधिक आणि उच्चभ्रू स्त्रियांचे काम मुख्यतः व्यवस्थापनाचे म्हणून त्यांना सर्वात अधिक वेतन, अशी उलटा न्याय देणारी उत्तरे सापडतील. या प्रश्नाला दुसऱ्या बाजूने सामोरे जायचे तर स्त्रियांच्या घरकामात खर्च होणारी श्रमशक्ती ही ज्या प्रकारच्या श्रमशक्तीचे पुनरुत्पादन करते त्यानुसार त्या श्रमाला मोबदला मिळावा असे ठरवता येईल. याही ठिकाणी आपली तीच कोची होईल.
म्हणजे अध्यापकांच्या किंवा शास्त्रज्ञांच्या श्रमशक्तीचे पुनरुत्पादन करणाऱ्या घरकामाला कष्टकऱ्यांच्या अकुशल मजुरांच्या श्रमशक्तीचे पुनरुत्पादन करणाऱ्या घटकापेक्षा अधिक वेतन मिळावे असा वरकरणी संयुक्तिक दावा मांडला जाईल आणि जवळजवळ आजच्या कामगार मजुरांच्या वेतनाशी त्या श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनाचे काही विशिष्ट प्रमाण ठरवून त्यानुसार घरकामाला वेतन द्यावे हे न्याय्य वागणे वाटायला लागेल. हे दोन्ही विकल्प सैद्धांतिकदृष्ट्या चुकीचे आहेत एवढेच नव्हे तर त्यात चळवळीच्या दृष्टीने, समाज परिवर्तनाच्या दृष्टीने एक मोठा धोका आहे. तो म्हणजे आजच्या विषमतेला स्त्रियांच्या क्षेत्रातही मान्यता देण्याचा आणि नवऱ्याच्या पगारानुसार बायकोला वेतन देणे विपरीत न्यायाला अधिष्ठान देण्याचा. माझ्या मते स्त्रियांच्या चळवळीच्या दृष्टीने ह्यापेक्षाही मोठा धोका आहे. तो म्हणजे घरकामाला अशा पद्धतीने अधिष्ठान दिले तर आजच्या समाजातील स्त्री पुरुष श्रमविभागणी अधिकच घट्ट होईल. वेतन मिळाले म्हणून घरकामाचा रटाळपणा, निर्बुद्धपणा किंवा एकसुरीपणा कमी होणार नाही. उलट आता तुम्हाला वेतन मिळते ना, मग निमूटपणे ते काम नीट करा असा शहाजोग सल्ला मिळण्याचीच शक्यता जास्त. त्यामुळे स्त्रियांना राजरोज कुटुंबांच्या चार भिंतीत डांबून ठेवण्याचे व बेकारीचा प्रश्न भांडवलशाहीच्या चौकटीत सोडविण्याचे कारस्थान फलद्रूप होईल आणि पुरुषसत्ताक कुटुंब अधिकच बळकट होईल. म्हणून आपण स्त्रियांनी या प्रश्नाच्या बाबतीत अत्यंत सजग राहिले पाहिजे. आता तुमच्या घरकामाला प्रतिष्ठा देतो, वेतन देतो, आणखी काय हवं तुम्हाला? हा साळसूत प्रश्नाचा आपण नीट विचार केला पाहिजे. उत्पादन पुनरुत्पादन साखळीमध्ये समाज परिवर्तनाबरोबर श्रमाचे सामाजिककरण होणे महत्त्वाचे आहे आणि पुनरुत्पादनाचे काम हे कमी कमी होत आलेले आहे. गेल्या 200 वर्षांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते की कुटुंब व्यवस्था बदलते आहे. कुटुंब आणि समाज याचे उत्पादन पुनरुत्पादनाच्या संबंधातील सापेक्ष परीघ बदलत आहेत. उत्पादनाचे क्षेत्र वाढते आहे आणि पुनरुत्पादनाचे कमी होत आलेले आहे. परंतु आज ही प्रक्रिया काहीशी अडखळल्यासारखी दिसते. कुटुंबातील पुनरुत्पादनाचे काम किती प्रमाणात होणार हे समाजाच्या उत्पादन परिघाच्या गरजेवर आणि पुनरुत्पादनात असलेल्या किती श्रमाचे सामाजिक श्रमांमध्ये स्थित्यंतर होणे आवश्यक व शक्य आहे यावर अवलंबून आहे. पर्यायाने स्त्रियांना घरात बसवावे की सामाजिक श्रमात त्यांचा सहभाग वाढू द्यावा हे त्या वेळच्या परिस्थितीवर ठेवून स्त्रियांना सामाजिक श्रमांच्या उत्पादनातील सहभागाच्या सीमारेषेवर ठेवले. परंतु त्यांचे शिक्षण वगैरे करून त्यांचीही एक बेकारांची फौज सज्ज ठेवणे हे आजच्या भांडवलशाहीला फायद्याचे आहे. आणि बेकारीचा प्रश्न जोवर सोडवता येत नाही तोवर असे राहणे अपरिहार्य आहे. या अर्थाने आजची कुटुंबसंस्था ही आजच्या भांडवलशाहीची नितांत गरज आहे. त्यात कामाचे यांत्रिकीकरण होते परंतु सामाजिकरण होत नाही. कामगारांच्या क्षोभाचा, वैफल्याचा निचरा करणे, अधिकार दाखवणे कुटुंब जागा पुरवते. पुनरुत्पादनात पुरुषसत्ताक विचारांचेही पुनरुत्पादन होते. म्हणूनच स्त्रियांनी स्वायत्त कामगार म्हणून सामाजिक श्रमांचा भाग होणे, सर्वंकष कामगार लढ्याचा एक घटक होणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्याकरिता त्यांचे घरकाम कमी झाले पाहिजे, अधिक सुलभ झाले पाहिजे आणि जे घरकाम शेवटी राहील ते विनावेतनच असणार आहे ते घरातील सर्वांनी मिळून करायला पाहिजे हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. स्त्रियांची उत्पादक शक्ती प्रत्यक्षात वापरण्यातूनच समाजाची एकूण उत्पादन शक्ती वाढणार आहे. परंतु हे आजच्या भांडवलशाही चौकटीत कसे व्हावे